तर गाईज मी निघालोय पुण्याला फर्स्ट टाइम माझ्या मित्रासोबत. तर मी का चाललो हे तर मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगेनच. तर आता मी अर्ध्या रस्त्यात पोहोचलो आणि तेव्हा मी ठरवलं की याचा ब्लॉग बनवूया. तर आपण सध्या थांबलो होतो एक कॉफी ब्रेकसाठी, कारण सकाळी 4 वाजता निघाल्यानंतर लगातार 1 तास आपण गाडी चालवून 60 किलोमीटर कवर केलं आहे. आता अजूनही आपल्याला 87 किलोमीटर जायचं आहे. तर आता आपलं कॉफी ब्रेक संपलेला आहे आणि आपण आता परत निघतोय पुण्याच्या दिशेने. आता सध्या आपण घाटामध्ये आहोत, तुम्ही बघू शकता. थोडे इथं लाईट कमी आहे आणि मी ॲक्शन कॅमेरामध्ये आपले शूट करतोय. तर असा मॅप लावून आम्ही चाललो आहे आपल्या लोकेशनला. तर आपण आता थांबलो आहे पेट्रोल भरायला, कारण पेट्रोलचा काटा ब्लिंक करत होता. आणि आता आपले शेवटचे एक 45 किलोमीटर बाकी आहे. आपण 102 किलोमीटर पूर्ण केलं आहे. मध्ये एकविरेचं मंदिरही लागलं, पण आपल्या इथे थांबता आलं नाही, कारण आपला रिपोर्टिंग टाईम आहे 1:07चा. त्याचं आपण जर मॅपनुसार बघितलं तर 7:30ला पोचतो आहे तिथे आपल्या लोकेशनला. त्यामुळे आपल्याला इथे थांबता आलं नाही. जाताना बघूया, आपण ट्राय करू एकविरेच्या मंदिरात जायचं. तर गाईज मी याला पहिलाच बोललो होतो का तू एक ग्लव्स घाल आणि चालव गाडी, पण याने ऐकलं नाही माझं आणि आता बोलते ग्लव्स दे. तर आपण त्याला ग्लव्स देतोय आता. गणपती बाप्पा जय श्रीराम. जय श्रीराम. एवढ्या थंडीत खूप टाईम नंतर आम्हाला हा अनुभव घ्यायला भेटतोय शेकोटीचा. खूप जास्त गरज होती आम्हाला या शेकोटीची आणि त्यासाठी आम्ही थांबलोय आता. वाट लागली, पूर्ण वाट लागली. आपल्या इकडच्या पेक्षा इथं पुण्याला बेकार थंडी आहे एकदम. इथून पुढं 27 किलोमीटर मी चालणार आहे गाडी. तर भेटूया आपण डेस्टिनेशनवर. फायनली आपण आपल्या डेस्टिनेशनवर पोहोचलो आहे. एक 4.5 तासाच्या खडतर प्रवासानंतर 7:30 वाजता आपण पोहोचलो आहे आपल्या लोकेशनला. पण तुम्ही बघू शकता अजूनही काही सुरुवात नाही आहे इथे. 7चं रिपोर्टिंग टाईम होता, आपण 7:30ला पोहोचलो आहे. तर का आलो इथे तर या आपल्या मित्राची ट्रायल आहे एका लीगची. कुठल्या लीग आहे रे ती? ती आहे ड्रीम लीग ऑफ इंडिया, DLI. तर DLIच्या ट्रायलसाठी आम्ही आलो आहे आज पुण्याला. तर ट्रायल याची आहे, पण मी यासोबत आलो आहे असंच न्यू एक्सपिरियन्स म्हणून. तर बघूया काय दिवे लावतोय तो. किती राऊंडपर्यंत जातोय बघूया आपण. लावू दिवे लावू आपण. तर हा रजिस्ट्रेशन करून आला आहे. तर तुम्ही बघू शकता ड्रीम लीग ऑफ इंडिया असं या लीगचं नाव आहे. आणि यात तुम्हाला जर वाचता येईल तर बघा कसे कसे प्रश्न विचारले त्याच्यामध्ये. टोटल 19 प्रश्न आहे त्याच्यात. UPSCला एवढे क्वेश्चन नसतात जेवढे DLIला आहेत. आता हे सगळं भरून परत जमा करायचं इथे. आपल्या बाईचा ग्रुप Dमध्ये नंबर आला आहे. तर याचं ट्रायल एक 1-1.5 तासांनी होणार आहे किंवा 2 तासांनी. तर बघूया कसं जातं याचं ट्रायल आणि याचं सिलेक्शन होतं आहे का. ABCDE असे एक ग्रुप पाडलेत सर्व प्लेयर्सचे. आणि त्यामध्ये जर तुम्ही बघाल तर बॉलर्सला 6 बॉलमध्ये 14 धावा डिफेंड करायच्यात आणि बॅट्समनला त्या काढायच्यात. तर बघूया त्याच्यामध्ये कोण यशस्वी ठरते आणि कसं काय ते. आपला मित्र ॲज अ बॉलर आला इथे या लीगमध्ये. तर बघूया तो डिफेंड करू शकतो आहे का 6 बॉल 14 रन. तर इथे आपल्या इकडचा अजून एक मित्र आला आहे आपला ट्रायलसाठी तुर्ब्यावरून, राकेश, जो खूप ट्रॅव्हल करून आला आहे. ओला प्लस सकाळी 3 वाजता निघाला होता. रात्री ते पनवेलला होते मॅचला आणि मॅचला ते तिथे क्वालिफाय झाला आणि तिथूनच तो 3 वाजता निघाला आहे इथे यायला पुण्याला. आणि तो ओला वगैरे करून आला आहे. आम्हाला आता सांगितलं जस्ट भेटला. तो F ग्रुपमध्ये आहे. त्याच्यानंतर त्याची पण ट्रायल असेल एक 2-3 किंवा 1-2 तासानंतर. तर बघूया तो पण सिलेक्ट होतो आहे का. तर भाईला आता बॉलिंगला पाठवलं आहे, फिल्डिंग झाली त्याची. आता बघूया तो डिफेंड करू शकतो का 14 रन. पहिला बॉल चौका दिला, नंतर मग त्यानंतर विकेट घेतला आणि मग आता बाहेर आलं आहे 3ऱ्या बॉलला विकेट घेऊन. मग काय सांगितलं तुला त्यांनी? काय नाही, सिलेक्ट झालो बाई. मग बॉल येईल 2-3 दिवसानंतर.
मग नंतर काय भेटलं तुला हे? हे काय वाउचर दिले नाही सिलेक्ट झाल्यावरती. आणि मजा आहे तुझी जाई आता. मग आता मला ते 500चं वाउचर आता काय घे ना भाई, तुला एनी टाइम घे वाउचर. चाल्या बाई. हे बघा वाउचर भेटलंय SGचं आणि परफ्यूमचं. आणि अशा प्रकारे आपला दुसरा भाऊ पण सिलेक्ट झालाय. मग काय चाललं तुझं तिथं? खूप छान परफॉर्मन्स झाला. पहिला चौका कसा खाला साल्या? पहिल्याचे बॉल चांगले नाही पडले. पहिला एक चौका खाला, नंतर 2 वाईट टाकले. त्यानंतरला मग पुढचे 2 बॉल चांगले काढून त्यांनी सिलेक्ट झाले. तो आता नेक्स्ट ट्रायल कधी असेल ते नंतर त्यांना मेसेजवर समजेल. तर आता आम्ही निघतोय घरी जायला. तर इथे आपलं एक फॉलोअर भेटलं आहे जे ठाणे ग्रामीणला महाराष्ट्र पोलीसमध्ये कार्यरत आहेत. ते रँडमली मला भेटले. ते पण इथे ट्रायलसाठी आलेत DLAच्या. आणि रँडमली मला भेटले आणि त्यांनी ओळख दाखवली. मी तर नाही ओळखलं, पण त्यांनी सांगितलं की व्हिडिओ बघतात माझे रेग्युलर जे मी बनवतो आता चॅलेंजचे. काय ना तुमचं आता? माझं नाव तुषार सूर्यराव. मी ठाणे ग्रामीणमध्ये आता सध्या कार्यरत आहे. ओके, झालं मी ट्रायल ॲक्च्युली क्रिकेट दररोज खेळतच असतो. ओके. तुमच्या व्हिडिओ बघून मी फिटनेससाठी सगळ्या घेत असतो. ओके, छान वाटतात व्हिडिओ. अरे थँक्यू. ते आशिष दुबे लगेच ते कूपन ट्राय करतोय SGचे सॉक्स मागवण्यासाठी. पण ते कूपन कोड काय चालू होतच नाही आहे, त्याला लागू होतच नाही आहे. आणि राकेश पण आता ट्राय करणार होता, पण त्याला आता समजलंय का हे चालू कूपन दिलेलं आहे तिथे. याला जास्त लांब नाहीये, आपण ग्राउंडला जाऊ परत. उल्लू बनवलं इथे. अशा प्रकारे हे कूपन जे दिले होते. ये देख अपने को इधर जाने है, इसपे से लेने का है. मैं दूसरे वेबसाइट से ले रहा हूँ. आता हे आशिष बघा काहीतरी उलट सांगत आहे इथे. बघूया नक्की तसं आहे का. सध्या आपण चालू ट्रिपल सीट पर्यंत जातो आपण. कारण हा भाऊ पण आपल्या इकडे राहतो दुसऱ्याला. जसं कमेंट तसं आपण याला घेऊन जाऊ सोबत, कारण एकट्याला जायला नको आपण. त्यांनी काय ना, मित्रासाठी काय पण करू. गाडी जमा झाली तरी काय हरकत नाही. मास्टर प्लॅन लावतोय. तो मला सांगते का कोणी दिसलं पोलीसवाला मी पेशी ठेवायचं नाटक करायला सांगते मला. आपण सांगू काय, आम्ही दोघं त्याला घेऊन चाललो का मुंबईला. बघूया आपला हा प्लॅन वर्क करतोय का. तर आपल्याला चालतोय आपण पुण्यावरून मुंबईला चाललोय ट्रिपल सीट. तर आपण भावाला या बसमध्ये पाठवतोय सध्या. आणि तो या बसने आता ठाण्याला निघाला ही बस. मास्टर प्लॅन ड्रॉप करायला लागला समजा. मास्टर प्लॅन ड्रॉप करायला लागला, कारण एवढ्या लांब ट्रिपल सीट जाणं हे शक्य नाही आहे. त्याच्यामुळे आपण त्याला बस आपल्याला भेटली इथे मध्ये रस्त्यात, त्याला बसने पाठवले आपण. किती झाला आहे. हां चल नीचे जाते आते. तर सकाळी आपल्याला लवकर पोचायचं होतं, म्हणून काय एकविरच्या मंदिरात जाता आलं नाही. पण आता आपण जाता पाया पडून जाणार आहे खाली पायच्या जवळ. आपण एकविराईच्या मंदिराच्या पायथ्याशी आलो आहे सध्या, तुम्ही बघू शकता. आता इथंच आपण पाया पडून परत रिटर्न निघणार आहे घराच्या दिशेने. तर गाईज तब्बल 7:30 वाजले आता आणि आपण घरी पोचलो आहे. जवळजवळ 12 ते नाही बोलता 15 तासाचा प्रवास आम्ही केला जाऊन येऊन. हा प्रवास, हा ट्रॅव्हल हा फक्त एक फन म्हणून होता, कारण एवढे दिवस झालं मी वर्कआउट करतोय आणि माझ्या चॅलेंजच्या मी खूप जवळ आलो आहे. 10 दिवस बाकी आहेत फक्त. आता 21 तारीख आहे आणि त्यामुळे एक रिफ्रेशमेंट असावा, एक माइंडला रिफ्रेश व्हावं म्हणून मी हा ट्रॅव्हल गेलो होतो माझ्या मित्रासोबत. आणि तिथे जाऊन मी जे काही हे फन केलं ते एक रिफ्रेशमेंटसाठी होतं. तर नक्कीच तुम्ही पण एन्जॉय केलं असेल तर नक्कीच शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंट करा की कसा वाटला तुम्हाला हा ब्लॉग.